नमस्कार. माशाचो वार आसलो की ताट कसा भरलेला होया. तर आपल्या खंय एक स्पेशल रेसिपी करूची हा. कांद्याच्या पातीतली कोळंबी हो काय एक नंबर लागता. तर कोळंबीक मॅरिनेशन काय केलं आहे, लिंबाचो रस, हळद आणि वायचा मीठ. तेल तापवलंय, आलं लसूण मस्त ठेचून त्याच्यात फोडणीक दिले, कढीपत्तो टाकलंय, पातीतलो जो कांदो असतो ना तो आणि व्हायटचो साधो कांदो तो पण टाकलाय आणि मस्त परतलंय. तो मऊ झाल्याबरोबर मग टोमॅटो आणि जी कांद्याची पात होती व्हायची ती पण टाकले आणि ह्या सगळा मिक्स करून घेतल्यावर मऊ झाल्याबरोबर त्याच्यात हळद, धणे जिरे पावडर, कांदा लसूण मसालो आणि मालवणी मसालो घातले आणि वाईचं पाणी घातलंय मसालो खाली लागता नये म्हणून. आणि मग त्या वाफेवर छान शिजवून घेतलंय. सगळा बघा मस्त एकजीव झाला. त्याच्यानंतर मग त्याच्यात मॅरिनेटेड कोलंबी घातलंय आणि ती मस्त परतलंय आणि चवीपुरता व्हायचा मीठ घातलंय त्याच्यामध्ये. परतून झाल्यावर म्हणजे कसं त्याचं पाणी सुटतं छानपैकी. वेगळं अजून पाणी घालूची गरज नाही. आणि ह्याच्यात की नाही कोकम घालू नको, ह्याच्यात चिंचेचो कोळ घाला, एक नंबर टेस्ट लागता त्यांनाच. तर चिंचेचो कोळ घातल्यावर 2 मिनटं हाय फ्लेमवर मस्त येऊन दे उकळी आणि मग झाला तुमचा कोलंबीचा सुक्या तयार कांद्याच्या पातीतला. ठीक आहे. आणि एक अजून टिप वजा रेसिपी, तर मासे फ्राय करतो तर तव्यात तेल उडतावायचा, त्याच्यामध्ये ओबडधोबड कांदो टाकावायचो आणि हव्या तर मीठ टाका किंचितचा आणि त्याच्यात शिजवलेलो भात शिळो किंवा ताजो घाला, परता आणि वरसून व्हायची कोथिंबीर. नंबर टेस्ट करून बघा. थँक्यू सो मच.